नमस्कार मित्रांनो. ॲक्च्युली आम्ही 10 दिवसापूर्वी मुळा पेरला होता. मी त्याचा व्हिडिओही टाकला होता. पण कसं ऑर्गॅनिक असल्या कारणाने किंवा पावसाचं जास्त प्रमाण झाल्या कारणाने त्या मुळा तर आला चांगला, पण त्याच्यावरती पूर्ण कीड लागली. हे बघा, मुळा आला चांगला पण त्याच्यावरती पूर्ण कीड लागली असं. पण बऱ्याच जणांनी मला सांगितलं की पावसाळ्यामध्ये इकडे आपल्याकडे मुळा कोकणात पाऊस जास्त पडल्या कारणाने इकडे मुळा ह्या टायमाला नाही पेरायचा. तरी पण मी आपलं पेरला होता. पण माझं काही नुकसान नाही झालं, कारण आता हा पूर्ण कीड लागलेला मुळा मी पूर्ण काढणार आहे तो असं. आणि ह्याचं काही नुकसान माझं तरी काय होणार नाही आहे, कारण हा मुळा काढून मी माझ्या कोंबड्यांना खायला घालणार आहे. हे मुळा चांगला झाला होता, पण ठीक आहे, कीड लागल्यामुळे काय करू शकत नाही आपण. आणि त्याच्यावरती काय मी कुठली फवारणी वगैरे करणार नाही आहे. त्याच्यामुळे हा जसा आहे तसाच मी तो कोंबड्यांना माझ्या खायला टाकणार आहे. आणि त्याही चांगल्याच आवडीने खातात त्या कोंबड्या. हा मुळा मी आणला आहे आणि ह्यांना खायला घातलं, ते खूप चांगल्या याच्याने हे असं माझं नुकसान असं काय झालं नाही, कारण माझ्या कोंबड्यांना खाद्य मिळालं ते असं. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.